वेदकालीन लोकांची शेती, पशुपालन, सामाजिक आणि आर्थिक जीवन याबद्दल माहिती. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैले जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. अथर्व वेदात पिकांवर कीड पडू नये म्हणून पिकांचा विध्वस्त करणारे प्राणी आणि याचाही उपयोग विचार केलेला आढळतो. अथर्व वेदामध्ये पिकांवर कीड पडणारे प्राणी, विध्वस्त करणारे प्राणी याचाही उपयोग केलेला आढळतो. घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होतं. गायांचा विनियमासाठी उपयोग केला जाई. इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी आहे. माहीत आहे का तुम्हाला, एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती हॉर्सपॉवर असे म्हणतात. आदर्श आयुष्य कसे जगावे याच्या संबंधीच्या काही कल्पना दूरकालीन वेदकाळामध्ये दूर झाल्या होत्या. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले आहेत. शबाश. कुमारी संचिता खंदारे या विद्यार्थिनीने अचूक उत्तर सांगितल्याबद्दल संचिताचे हार्दिक अभिनंदन.